शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत। यासाठी आझाद मैदानावर इथे पाहणी केली जाईल। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून आज महायुतीचे नेते आझाद मैदानाची पाहणी करणार आहेत। यावर खरं तर केसरकरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती। दरम्यान बावनकुळेंसोबत सध्या सगळ्या नेत्यांची बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीनंतर हे सगळे नेते जे आहेत ते आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय गुलाबराव पाटील आहेत, संजय शिरसाट आहेत, हसन मुश्रीफ आहेत, धनंजय मुंडे आहेत, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर हे सगळे नेते आता बावनकुळेंच्या निवासस्थानी आहेत। त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, मंत्रिमंडळासंदर्भातली ही चर्चा सुरू आहे आणि ही बैठक संपल्यानंतर आता हे सगळे महायुतीचे नेते शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत। त्यासाठी आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी ते इथे येतील। सध्या या नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत। नेमकी काय चर्चा त्यांच्यामध्ये होते ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर शपथविधी सोहळ्यासाठी ही जोरदार तयारी सध्या सुरू आहे। कुणाला मंत्रिपद मिळतं हे पाहणं खरं तर औत्सुक्याचं असणार आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? महत्त्वाच्या घडामोडी घडतात, बावनकुळेंच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे, दुसरीकडे आझाद मैदानाची सुद्धा हे नेते पाहणी करणार असल्याची माहिती आहे। नक्कीच गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट त्यांच्यासोबत इतर काही नेते आहेत, भाजपचे नेते पदाधिकारी आहेत। यांची चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या बंगल्यावरती बैठक सुरू झालेली आहे आणि जागा वाटपा संदर्भातल्या या सगळ्या घडामोडी घडतात असं बोललं जात आहे। आणि त्यासोबतच काल आपण पाहिलं की दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं की जागेची पाहणी करण्यासाठी, आझाद मैदानाच्या स्टेजची पाहणी करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते स्वतः गेले, मात्र त्यांनी शिवसेनेला निमंत्रण दिलं नाही। जर त्यांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं, आम्ही सुद्धा आलो असतो। आणि कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे का या दृष्टीने ही बैठक होत असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे सर्व पक्षीय नेते जे आहेत ते आता आझाद मैदानावर पोहोचतील आणि महायुतीच्या नेत्यांकडून या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाईल, स्टेजची पाहणी केली जाईल आणि 5 तारखेच्या शपथविधीपूर्वी कोण कुठे बसणार आहे याची देखील शहानिशा या ठिकाणी होणार आहे, पाहणी होणार आहे आणि त्यामुळे सर्व प्रसार माध्यमं सुद्धा इथे पोहोचलेली आहे। अवघ्या काही वेळात अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिले या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या शपथविधीसाठी आझाद मैदानाची भाजपनं कालच पाहणी केली होती, मात्र त्या संदर्भात माहीत नव्हतं। जर कळवलं असतं तर आम्ही सुद्धा गेलो असतो, असं शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर म्हणाले। पाहणीसाठी एकच पक्ष गेल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज होतो असंही केसरकरांनी म्हटलंय। दरम्यान मैदानात मोदी कुठून येणार आणि कुठून जाणार याच्या माहितीसाठी बावनकुळे मैदानात आढाव्यासाठी गेले होते अशी माहिती यावर समोर येते। कुठलाही पक्ष हा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी किंवा मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरवत नाही, हे गव्हर्नमेंट ठरवतं। गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी कळवलं असेल की तुम्ही बघायला या आणि त्यावेळेला ते गेले असतील, त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं चूक आहे असं बिलकुल नाही। परंतु जो मेसेज जातो लोकांना तो चुकीचा जातो की आम्ही याच्यामध्ये सहभागी नाही का, तर आम्हाला ते माहिती नव्हतं म्हणून गेले नाही। आम्हाला जर कळवलं असतं आम्ही सुद्धा तयारी बघायला गेलो असतो। याच्यामध्ये गैरसमज करण्यासारखं काहीही नाही आहे। कुठलाही गैरसमज महाराष्ट्राच्या जनतेने करून घेऊ नये अशी आपल्या माध्यमातून माझी नम्र विनंती आहे। शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी बावनकुळे साहेब आज त्या ठिकाणी गेले होते। अचानक म्हणजे कार्यालयात बसले असताना 2-3 कार्यकर्ते ठरवलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू, एवढंच झालं। पण त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कोऑर्डिनेशन झालेलं नाही, हे खरं आहे। उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत, हे आमचं ठरलेलं आहे। संध्याकाळी ठरलेलं, दुपारीच ठरलेलं आहे। पाहणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत। 5 तारखेचा निर्णय जो आहे, 5 तारखेचा शपथविधी जो आहे, हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल। आम्ही सगळे सोबत राहू। केसरकरांनी अपेक्षा व्यक्त केली ती रास्त असू शकते आणि त्यांनी हेही सांगितलं की त्यांना कळल्यानंतर त्यांचा संपर्क झाला। आज कदाचित तिन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी असतील। काल माझंही कोणाशी तरी बोलणं झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज 3 प्रमुख नेते त्या। आणखी एक महत्त्वाची अपडेट, आज महायुतीचे नेते आझाद मैदानाची पाहणी करणार असल्याची माहिती आहे। महायुतीचे नेते शपथविधीच्या कार्यक्रमाचा आढावा घेणार आहेत। आपण पाहतोय सध्या बावनकुळेंच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। त्या ठिकाणी गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यासोबतच अजित पवार यांच्या पक्षाचे हसन मुश्रीफ दाखल झालेले आहेत। त्यानंतर हे सगळे नेते शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत आणि त्यासाठी ते आझाद मैदानावर पाहणी करतील अशी माहिती आताच गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? महायुतीचे नेते शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार असल्याची माहिती।
हे महायुतीचे सगळे जे नेते आहेत ते आता आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत. पहिल्यांदा ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बंगल्यावरती आलेले होते आणि महायुतीचे तिन्ही जे प्रमुख पक्ष आहेत त्या पक्षातील प्रमुख नेते यांनी एकमेकांमध्ये चर्चा केलेल्या आहेत. काही मागच्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं की महायुतीचे हे नेते जे आहेत ते परस्पर वैयक्तिक पाहणीसाठी गेल्यामुळे काहीशी नाराजी जी आहे ती वेगवेगळ्या नेत्यांनी व्यक्त केलेली होती. दीपक केसरकर हे स्वतः म्हणाले होते की आम्हाला जर कल्पना असती तर आम्ही सुद्धा एकत्रित पाहणीसाठी गेलो होतो. असं वैयक्तिक पाहणीसाठी गेल्यामुळे कुठेतरी गैरसमज निर्माण होतात आणि कुठेतरी संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं. आणि त्यानंतर आपण पाहतो की आज सकाळपासून महायुतीचे सगळे नेते जे आहेत ते एकमेकांमध्ये बोललेले आहेत आणि त्यानंतर आता ते एकत्रितपणे महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं हे शिष्टमंडळ जे आहे ते आता आझाद मैदानामध्ये पाहणीसाठी गेलेलं आहे. सगळी तयारी आझाद मैदानामध्ये जवळपास पूर्ण झालेली आहे. 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडतो आहे आणि त्यासाठी तिथे सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि 3 स्टेज उभारण्यात आलेले आहेत. शिवाय